आहे मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणासंदर्भात। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही असं हायकोर्टाने म्हटलंय आणि या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही। न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं असून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता। 26 ऑगस्ट 2024 ला हा पुतळा कोसळला होता। त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता। दरम्यान हा पुतळा ज्यांनी उभारला ते शिल्पकार जयदीप आपटे याला आता कैद करण्यात आलं होतं। मात्र पूर्ण तपास आता झालेला आहे आणि त्यामुळे आता जयदीप आपटेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुतळा कोसळल्यामुळे कुणाचीही जीवितहानी झालेली नाहीये, कुणालाही इजा झालेली नाहीये, त्यामुळे हत्येचा कलम इथं लागू होणार नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे।